गंगनाम 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 लाव के कडक अजय अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. तर मंडळी, महाराष्ट्राची शान मराठी माणसाचा मान अजय अतुल आता परत आलेत. ते सुद्धा आपल्याला नाचवायला नवीन गाणं आणि सिनेमा घेऊन. गेल्याच आठवड्यात तमाम लोकांच्या साक्षीने मुंबईत जाऊन द्या ना बाळासाहेब या आगामी सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. गिरीश या सिनेमाचं दिग्दर्शन आणि ऍक्टिंग दोन्हीही करतोय आणि या इव्हेंटचं अँकरिंग सुद्धा तोच करत होता, तेही फुल बाळासाहेब स्टाईल मध्ये. आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हा जनसागर हा या ठिकाणी लोटलेला आहे. आज महाराष्ट्र हा पूर्णपणे प्रश्नांनी ग्रस्त आहे. अनेक प्रॉब्लेम आहेत, मी तुम्हाला सांगतो, एकावरनच हा थांबणार नाही. आज ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पॅक सिस्टीम आहे तर काही ठिकाणी क्वार्टर सिस्टीम आहे. शहर भागामध्ये निमशहरी लोकसंख्येमध्ये आज स्वीटकॉर्न चकना म्हणून दिला जातोय आणि आमचे ग्रामीण बंधू हे चना डाळचे पाकिटा फोडण्यामध्ये वेळ घालवतात. महाराष्ट्र हा युवकांचा देश आहे, भारत हा युवकांचा देश आहे. पण युवकांचं काय म्हणजे कोण आहे त्यांना वाली, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्वतः पहल करण्याची त्या ठिकाणी विषय केलेला आहे. आणि म्हणलं युवकांना काय आवडतंय तर डॅन्सिंग आवडतंय, म्युझिक आवडतंय. आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्रात म्हणत असताना की येऊन द्या बाळासाहेब, येऊन द्या बाळासाहेब, बाळासाहेब आलेले. या पिक्चरच्या निमित्ताने बाळासाहेब एक भूमिका घेऊन पुढे आलेले आहेत. आता त्याच्या या स्टाईल वरूनच कळतंय की सिनेमात गिरीशने सॉलिड बॅटिंग केली असेल. मी शब्द शोधतो, मी या इव्हेंट मध्ये पहिल्यांदाच सिनेमाची गाणी ऐकवण्यात आली आणि त्या गाण्यांसोबतच अजय अतुलच्या आठवणी. पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली, चल भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली, टपरी माग रचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर, चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला, डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला. हे असं थोडंसं आय कॅन से इरसाल आणि खट्याळ गाणं होतं. त्याला गाणारा माणूस सुद्धा आम्हाला फार अत्यंत इरसाल आणि खट्याळ माणूस पाहिजे होता. आम्ही 12-1 वर्षापूर्वी आय गेस आम्ही ते गाणं ऐकलं होतं, काठीने गोवडं घेऊ द्या किर मला बी जत्रला येऊ द्या, की त्याला एक ना हे गाताना तुम्ही एक बघा म्हणजे त्याच्यामध्ये एक ॲक्सेंट आहे, एक फार ग्रामीण ॲक्सेंट आहे आणि फार कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आणि एक मच्युरिटी आहे ज्याच्यामध्ये. तो सल्ला आहे, काहीतरी सल्ला आहे, काहीतरी इरसालपणा आहे. सो ते गाणार ते कॅरी करू शकेल असा आम्हाला आवाज पाहिजे होता. तो आम्हाला आठवला तोच आवाज. इतका शोधला आणि शेवटी आमच्या रुपेश राऊतमुळे आम्हाला तो अत्यंत इझिली सापडला. रुपेशचा मला फोन आला, अरे ते गाणं त्यांनीच गायलंय पण ते त्याला झाली 20 वर्ष. म्हटलं 20 वर्ष झालीत गाऊन? मग आता ते अच्छा म्हटलं ते ठीक आहे भेटायला बोलो. म्हणजे आता माझा तो मुलगा हे स्वरूप गेलं. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी गाणं गायलं आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की कृपया तुम्ही कोणाला बोलू नका, गाणं कुठे ऐकू नका, म्हणून त्यांनी बायकोला सुद्धा सांगितलं नव्हतं. आता आज तुम्ही सगळ्या दुनियेला सांगू शकता की मी ते गाणं गायले म्हणून. आला डीजे बी रंगात खेटून लावतो आयटम, भावड्या भरून गलास करतो खालास टॉपट वाटम. आमच्या चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये आलिंगन ही गोष्ट गावाच्या दृष्टीने एका 4 चौकांमध्ये सगळ्या लोकांसमोर आलिंगन होणार आहे किंवा द्यायचं आहे ही गोष्ट फार ऑकवर्ड आहे. सो तरी ऑकवर्ड असली तरी काही लोकांना त्याच्याबद्दलचं क्युरियासिटी आहे, आलिंगन आहे सुपर असं 4-5 वेळा तुम्ही सतत आलिंगन ऐकता. सो ते आलिंगणाचं एक गाणं करूयात, कारण ह्याच्या डोक्यात कधीतरी शिलंगणाचं गाणं होतं, तर त्या शिलंगणावरनं त्यांनी आलिंगणाचं गाणं करूया असं आम्हाला सांगितलं. आणि मग ते करत असताना मी सिरियसली विचार करत होतो. तोपर्यंत आमचा ब्रिंग इट ऑन बेबी हा आय डोंट नो हाऊ इतकं लोकांना ते आवडलं होतं की ते घुमत होतं त्यावेळेला आणि त्याच्यामुळे ते बेबी ब्रिंग इट ऑन कानात वाजत होतं. तर ब्रिंग इट ऑन आलिंगणाला असं करून एक गाणं केलं. गाणं ऐकू. त्यापूर्वी एक बारीक क्वेश्चन घेता घ्या.
हे जे लिरिक्स तुम्ही करताय त्या लिरिक्स म्हणजे एक कसं असं वर डोळ्या गेल्यावर सुचतं का? तर अशी झाली आहेत ही फुल डीजे वाली गाणी. आता नाचायला तयार व्हा.